छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको चौक भागामध्ये गॅस टँकरचा अपघात झालाय आणि टँकरमध्ये गॅस गळती होऊ नये म्हणून आता पाण्याचा मारा केला जातोय। 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये प्रवेश बंदी आहे, तर सिडको उड्डाणपुलाच्या पलीकडे चारही बाजूंनी सध्या रस्ते बंद केलेले। महत्त्वाची बातमी आहे, छत्रपती संभाजीनगरमधून सिडको चौक भागामध्ये गॅस टँकरचा अपघात झालाय आणि या टँकरमधून गॅस गळती होऊ नये यासाठी पाण्याचा मारा सध्या सुरू आहे। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून आणखी तपशील जाणून घेऊया। विशाल, काय नेमकी माहिती मिळते या संदर्भातली? अनुपमा, हा गॅसचा टँकर होता आणि हा सिडकोच्या पुलावरनं जात असताना दुभाजकांना धडकला आणि त्यातनं आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार गॅस गळती सुरू आहे आणि हीच गॅस गळती रोखण्यासाठी यावर आता सतत फोर्सचा आणि पाण्याचा मारा सुरू आहे। परिसरातील नागरिकांना या भागात येऊ नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं आहे। लोकांनी घराबाहेर पडू नये, घरातच राहावं अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आले। 3 ते 4 किलोमीटर या परिसरातील वीज पूर्णतः बंद करण्यात आलेली है और सोबतच अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आता HP कंपनीचा हा टँकर होता। HP कंपनीचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहे। जवळपास पोलिसांच्या 30 ते 40 गाड्यांनी हा पूर्ण एरिया कॉर्डन ऑफ केलेला आहे। लोकांना वॉर्निंग देण्यात येते आहे, भुंग्यावरनं सांगण्यात येते की घराबाहेर पडू नका आणि परिसरात येऊ नका, पेट घेऊ नये म्हणून अशा पद्धतीची दक्षता घेतली जाते। नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून अशा पद्धतीची दक्षता घेतली जाते। जवळपास अर्धा ते पाऊण तासापासून या टँकरवर अग्निशमन दलाच्या 6 टँकरद्वारे पाण्याचा मारा सुरू आहे। अनुपमा, धन्यवाद दिलेल्या या सर्व तपशिलांसाठी। छत्रपती संभाजीनगरमधली घटना आहे। गेल्या अर्ध्या तासापासून या टँकरवर पाण्याचा मारा सुरू आहे आणि या परिसरातल्या नागरिकांना घराबाहेर पडू नये असं सांगण्यात आलंय। सिडको उड्डाणपुलाच्या पलीकडे चारही बाजूंनी सध्या रस्ते बंद केलेत। HP गॅसचा हा टँकर आहे, गॅस गळती सुरू आहे, त्यामुळे पाण्याचा मारा सुरू आहे।